नमस्ते मित्रांनो, रेड्डीज अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत आहे. सिंपल मशीन हा लेसन आपला चालू आहे. त्यामध्ये गेल्या सेशनला आपण लिव्हर तरफ हा लेसन हा पार्ट जो आहे तो आपला चालू आहे. लिव्हर त्यातला आपण पुढचं पार्ट आपण पाहूया. गेल्या सेशनला आपण पाहिलं आहे की लिव्हर म्हणजे काय. लिव्हर म्हणजे एक स्ट्रेट असं बार आहे किंवा बीम आहे जे न वाकणारं किंवा न कर्व न असलेलं स्ट्रेट असं रिजिड बार आहे, बीम आहे की ज्याच्याद्वारे कमी प्रयासाने जड वजन उचलता येतं. ओके, अ लिव्हर इज अ सिंपल मशीन made of rigid straight bar or beam. The effort we apply on the one end and the load is lifted at the other end. ओके, असं एक सिंपल त्याची व्याख्या आहे लिव्हरचं. आज आपण पुढे त्याचे प्रकार आपण पाहणार आहोत. टाइप्स ऑफ लिव्हर्स आपण पहा. टाइप्स ऑफ लिव्हर, ज्याला आपण काय म्हणतो प्रकार, तरफेचे प्रकार. तरफेचे प्रकार हे एकूण 3 आहेत. तरफेचे प्रकार 3 आहेत. आता मी तुम्हाला लास्ट सेशनला सांगितलं आहे की तरफ किंवा लिव्हर म्हणजे त्यामध्ये 3 घटक असतात. एक इफर्ट, ज्याला आपण बल आपण म्हणतो, प्रयास. दुसरं लोड, वजन. ओके, आणि तिसरं एफ, ज्याला टेकू किंवा फलक्रम. असे 3 पॉईंट्स असतात. आता एफ, डब्ल्यू आणि पी. पी फॉर इफर्ट, डब्ल्यू फॉर लोड अँड एफ फॉर फलक्रम. हे तिन्हींची जी स्थिती असते ते नेमकं कोणत्या पोझिशनला आहेत त्यांच्या पोझिशन्सवरून, त्यांच्या स्थितीवरून त्यांचे 3 प्रकार पडतात. म्हणून त्यांना फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर लिव्हर, सेकंड ऑर्डर लिव्हर अँड थर्ड ऑर्डर लिव्हर असं त्याला म्हणतात. आता पहिलं जे आहे फर्स्ट ऑर्डर लिव्हर. फर्स्ट ऑर्डर्ड लिव्हर, तरफेचा पहिला प्रकार. इथं पहिला प्रकार असं आपण त्याला म्हणूया मराठीमध्ये. पूर्वी जेव्हा ITमध्ये परीक्षा ह्या रायटिंगमध्ये असायच्या, ओके, सब्जेक्टिव्हमध्ये असायच्या, तेव्हा प्रत्येक परीक्षेला ह्याच्यावरचा प्रश्न हा नेहमी असायचाच की तरफ म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लिव्हर, किंवा व्हॉट डू यू मीन बाय लिव्हर किंवा तरफ म्हणजे काय हे लिहा असं म्हणायचं. आणि त्याचे प्रकार कोणते आहेत, राईट देअर टाईप्स किंवा व्हॉट आर द टाईप्स ऑफ द लिव्हर असं त्याला विचारायचं. आणि डेफिनेटली याच्यावरचे प्रश्न हे असायचंच. आता देखील प्रश्न हे असतातच, पण थोडे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये. ओके, म्हणून तुम्ही डिटेल्डमध्ये पहा. आता फर्स्ट टाईपमध्ये किंवा फर्स्ट ऑर्डर लिव्हरमध्ये एफ जे आहे, एफ म्हणजे फलक्रम, ते मध्ये असतं. समजा हे आपण कांबी घेतला आपण किंवा बार घेतलं, स्ट्रेट बार, ह्याच्यामध्ये हे लिव्हर आपलं एफ असतं. एफ फॉर एक्झाम्पल इथे आपण लिहिलं एफ. हे एफ, इकडे हे वजन उचलायचं हे डब्ल्यू, आणि इथे हे लावायचं आपल्याला पी. मध्ये कुठेतरी एफ आहे. कदाचित इथं असं काही हे पोझिशन इथंच पाहिजे असंही काही नाही आहे. इथं ह्या दोन्हींच्या मध्ये कुठेही इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं की अगदी डब्ल्यूच्या जवळ पण असू शकेल. काहीही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण त्याचा विचार नाही करायचा. आता इथे पहा, एक लक्षात आलं, एफ हे कुठं आहे पहिल्या प्रकारामध्ये. एफ म्हणजे फलक्रम मध्ये असं लक्षात ठेवा.
फर्स्ट ऑर्डर लिव्हरमध्ये एफ हे मध्ये, कशाच्या मध्ये? पी आणि डब्ल्यू ह्यांच्या मध्ये, ते सांगायची गरज नाही आपल्याला. पहा आता एफ, इथं पी पासूनचे एफ पर्यंतचं अंतर, ह्याला काय म्हणायचं आपण? पी ए. ओके. आणि डब्ल्यू पासून ते एफ पर्यंतचं हे जे अंतर आहे त्याला डब्ल्यू ए असं आपण म्हणतो. हे लोड आर्म आणि हे इफर्ट आर्म. आता इथपर्यंत ह्या पॉईंटला फिरवायचे आहेत. हे पी हे असं येणार आहे आणि डब्ल्यू हे असं येणार आहे. पी गुणिले पी ए, पी गुणिले पी ए बरोबर डब्ल्यू गुणिले डब्ल्यू ए. पी फॉर प्रयास गुणिले प्रयासाचं अंतर, प्रयास गुणिले प्रयासाने चाललेले अंतर, हे असं ह्याला म्हणूया. किंवा प्रयास गुणिले हे प्रयास भुजा, वजन गुणिले वजनाने चाललेले अंतर हे इथपर्यंत, किंवा वजन गुणिले वजन भुजा डब्ल्यू ए. हे दोन्हीही इक्वल असतात, मी तुम्हाला सांगितलं आहे. केव्हा? समतोलनात असेल तेव्हा. समतोलन, हे जे लिव्हर आहे ते समतोलनात असेल तेव्हा, इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल तेव्हा. अशा वेळेस पहा आता काय येतं. हे डब्ल्यू, डब्ल्यू बाय पी आणि पी ए बाय डब्ल्यू ए. डब्ल्यू म्हणजे वजन भागिले प्रयास आणि प्रयासाने चाललेलं अंतर भागिले वजनाने चाललेलं अंतर, हे दोन्हीही इक्वल असतात. हे दोन्हींचं रेशो इक्वल असतं. केव्हा? जेव्हा हे समतोलनात असेल तेव्हा. ह्याला फर्स्ट टाईप लिव्हर किंवा तर्फेचा पहिला प्रकार म्हणतात. आता हे प्रयासमध्ये हे एफमध्ये इकडे प्रयास इकडे डब्ल्यू, हे एखादा एक्झाम्पल आपल्याला देता येईल का प्रॅक्टिकली? नाहीतर हे नुसतं आपण थेअरीमध्ये शिकायचं आणि प्रॅक्टिकलमध्ये प्रत्यक्षात मी कुठं बघितलेलंच नाही सर असं तुम्ही म्हणायला नको. ते माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी बरेचसे आपले घरगुती एक्झाम्पल्स आहेत. हे तुम्ही पाहताय, ह्याला काय म्हणतो आपण? सिसर. ओके. पहा आता हे तुम्हाला थोडं ओपन करून दाखवतो आहे. हे इथं एफ आहे. हो, हे दिसतं तुम्हाला? रिवेट आहे, रिवेट आहे इथं, रिवेट. ह्याला एफ, हे पॉईंट फिक्स्ड असतं. ह्या पॉईंटच्या भोवती पी आणि डब्ल्यू हे दोन्हीही फिरतात. इथे आपण काय लावतोय? प्रयास लावतोय. हे पिंक कलरचं जे दिसतंय इथे आपण प्रयास लावतोय. इथं आपण प्रयास, इथं एफ आहे. हो. आणि जे कापायचं आहे किंवा जे वजन आहे ते मात्र आपण इथे लावतो. इथे वजन, इथे हे एफ इथे आणि हे पी इथं. ओके. हे तर पी. पहा आता तुमच्या लक्षात येईल. हे एफ म्हणजे हे इथं एफ, मी इथं मध्ये पकडलो आहे किंवा असं पकडतो. आता तुमच्या लक्षात येईल. हां, एफ. हे इथं पी. ओके. आणि हे इथं जे आहे इथं कुठेही लावा तुम्ही डब्ल्यू, वजन हे आपण लावणार आहोत. आता हे पी गुणिले हे एफ म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर हे प्रयास भुजा झालं, हे पी ए. आणि इथून ह्या एफ पासून ते इथपर्यंत वजनापर्यंतचं अंतर हे काय झालं? डब्ल्यू ए झालं. आणि हे समतोलनात जेव्हा असेल, काही हालचाल नाही याच्यामध्ये, तेव्हा पी गुणिले पी ए आणि डब्ल्यू गुणिले डब्ल्यू ए इथं लावलेलं आपण पी आणि हे अंतर पी गुणिले पी ए, डब्ल्यू गुणिले डब्ल्यू ए हे दोन्हीही इक्वल असतात. सिसर, कात्री ह्या फर्स्ट ऑर्डर लिव्हरमध्ये येतात. दुसरं हे काय आहे? पकड. येस, ह्याला प्लायर म्हणतो आपण, कॉम्बिनेशन प्लायर म्हणतो आपण ह्याला. ओके. कॉम्बिनेशन कशासाठी? इथे कटिंग होतं,
पकडतं ही, इथे कटिंग पण आहे. इथं पहा, इथे तुम्हाला कटिंग शार्प एज दिसेल. इथे वर देखील कटिंग केलं जातं. ओके, हे कॉम्बिनेशन प्लायर आहे. इथे एफ आहे, मध्ये दिसतं एफ. इथे इकडच्या बाजूला मी प्रयास लावतो, इथे जे हलवतो मी ते. ओके, इथे प्रयास लावतो आणि इथे वजन जे आहे ते लावतो आपण. इथे मी बोट दाखवतोय. इथे वजन, इथे एफ आणि इथे पी. पी एफ आणि इकडे डब्ल्यू. पी एफ आणि डब्ल्यू. फर्स्ट ऑर्डर लिव्हरमध्ये प्लायर. अजून हे पक्कड आहे, पहा दिसतं तुम्हाला. हे मी थोडं असं पकडतोय, ठीक आहे, कसंही पकडा. हे इथं एफ लावतोय आपण. ओके, इकडे एफ. आता मी जे बोटाने मी तुम्हाला दाखवतोय ते एफ. इथं मध्ये एफ पहा. इथं जे मी लावतोय ते प्रयास, हे पी. लक्षात घ्या, गोंधळून जाऊ नका. प्रयास हे पी या अक्षराने दाखवतो आपण. इथे एफ फल्क्रम फिक्स्ड पॉईंट आणि इकडे डब्ल्यू. हे ॲक्च्युली कशासाठी उपयोगात होतं? ह्याला मराठीमध्ये अंबूर असं म्हणतात. ओके, हे खिळे उपसण्यासाठी उपयोगात आणतात. हे सर्व ह्या फर्स्ट ऑर्डरमध्ये येतात, फर्स्ट ऑर्डरमध्ये. आता पहा, W/P म्हणजेच काय? हे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. प्रयासभुजा भागिले वजनभुजा हे म्हणजेच काय? VR म्हणजेच काय? वेलॉसिटी रेशो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि वेलॉसिटी रेशो हे दोन्हीही इक्वल असतात केव्हा? समतोलन कंडिशनमध्ये असेल, इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल तेव्हा. दिस इज द फर्स्ट टाईप ऑर्डर ऑफ लिव्हर असं त्याला म्हणतात. हे लक्षात आलं तुम्हाला? एफमध्ये इकडे पी इकडे डब्ल्यू किंवा इकडे पी इकडे डब्ल्यू कसंही तुम्ही लिहा, नो प्रॉब्लेम, पण मध्ये एफ पाहिजे. हे झालं पहिलं प्रकार. आता दुसरा प्रकार काय आहे ते देखील पहा. दुसऱ्या प्रकारमध्ये काय येतं? ओके, हे इथं एवढं पुसतो मी. सेकंड टाईप ऑर्डरमध्ये सेकंड टाईप लिव्हर किंवा सेकंड ऑर्डर लिव्हर किंवा तर्फेचा दुसरा प्रकार. इथे मी दुसरा प्रकार लिहितो. आता ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये मध्ये काय येतं ते पण पहा, म्हणजे कन्फर्म करा तुम्ही, गोंधळून जायचं नाही. हां, सेकंड टाईपमध्ये वजन किंवा भार. वजन मध्ये दुसऱ्या प्रकारात पहा कसं आहे. हे लिव्हर आहे. एफ एका साईडला असेल, इकडे किंवा इकडे. इथे मी घेतो एफ. वजन इथे मध्ये, इथे डब्ल्यू आणि इथे पी. पहा या ठिकाणी वजन इथे मध्ये आहे, इथे एफ आहे. एफ म्हणजे काय? फलक्रम. आणि इकडे पी आहे. आता हे दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये फिरणार आहेत. हे पी आणि एफ ह्या दोन्हींचा जो अंतर आहे त्याला PA म्हटलं जातं. आणि इथून हे WA. P गुणिले PA बरोबर W गुणिले WA. P म्हणजे काय? प्रयास. प्रयास गुणिले प्रयासाचं अंतर. हे PA म्हणजे
प्रयासाचं अंतर, प्रयासाने चाललेलं अंतर किंवा प्रयास भुजा हे पी पासून एफ पर्यंत. वजन गुणिले वजन भुजा, डब्ल्यू ए म्हणजे वजन भुजा. पुन्हा ह्या ठिकाणी तसंच येणार आहे, डब्ल्यू बाय पी इक्वल टू पी ए बाय डब्ल्यू ए. हे केव्हा असणार आहे? वेन लिव्हर इज इन इक्विलिब्रियम. वेन लिव्हर इज इन इक्विलिब्रियम म्हणजे लिव्हर हे जे आहे किंवा तरफ जे आहे ते समतोलनात असेल तेव्हा. डब्ल्यू बाय पी आणि पी ए बाय डब्ल्यू ए. पुन्हा हे डब्ल्यू बाय पी म्हणजे काय? एम ए मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. पी ए बाय डब्ल्यू ए म्हणजे वेलॉसिटी रेशो, वेग गुणोत्तर. यांत्रिक फायदा आणि वेग गुणोत्तर हे दोन्हीही इक्वल असतात किंवा वेन लिव्हर इज इन इक्विलिब्रियम कंडिशन. आता ह्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत सेकंड ऑर्डर टाईपमध्ये ते देखील आपण पाहूया. आता मी माझ्याकडे ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी नाही, पण अडकित्ता तुम्हाला माहीत आहे. अडकित्ता ज्याला आपण नट कटर म्हणतो आपण, त्याचं किंवा कडवा कुट्टी. बऱ्याच ठिकाणी आपल्या आजूबाजूला गवळी असतात किंवा जे मेंढी पालन करतात किंवा पशुपालनचा व्यवसाय करतात, अशा लोकांच्याकडे पशूंना खाद्य म्हणजे जे गवत असतं, चारा असतो, तो कापण्यासाठी सेकंड ऑर्डर लिव्हर हे वापरतात. साधारण त्याचा आकार हे कसं असतं पहा. ओके, ह्या पद्धतीने आणि हे इकडे ओके आणि हे एक मिनटं, हे असं आणि ओके ह्या पद्धतीने. इथे एफ आहे, इथे रिवेट असतं, इथे आपण प्रयास लावतो पी इथे ह्या एंडला, आणि इथे नट कटर किंवा सुपारी हे ते आपण लावतो तोडण्यासाठी. किंवा अशाच प्रकारचे इथं हा जो दांडा आहे तो पुढे एक्सटेंड केलं जातं. ओके, खाली खेचण्यासाठी. तुम्ही ह्याच्या लोहाराचा भाता तुम्ही पाहिलेला आहे, लोहाराकडे ब्लॅकस्मिथकडे त्याच्याकडे देखील अशाच प्रकारचं भाता असतो. सेम ह्या सेकंड ऑर्डर लिव्हर प्रकारामध्येच ते भाता मोडलं जातं. नटकटर असेल, इथे चाराच्या पेंड्या इथे टाका आणि दाबा. हे इथे प्रयास दाबा. हे जेवढं लिव्हर तुमचं मोठं असेल तेवढं तुम्हाला इझी जाईल. ओके, इथून आता हे पी आणि हे एफ, इथं एफ आहे, हे पी आहे. पी आणि एफ, सॉरी, हे पी आणि एफ ह्या दोन्हींच्या मधला अंतर हा पी ए प्रयास भुजा, आणि इथे डब्ल्यू आहे, डब्ल्यू गुणिले हे डब्ल्यू ए. डब्ल्यूपासून ते एफपर्यंतचं अंतर हे डब्ल्यू ए. डब्ल्यू ए ह्याचं अंतर अगदी कमी असणार आहे. म्हणून पहिल्या प्रकारात आणि दुसऱ्या प्रकारात मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची किंमत असेल किंवा वेलॉसिटी रेशोची किंमत असेल ती नेहमीच एकपेक्षा जास्त असते. परीक्षेत बऱ्याच वेळा विचारलेलं, द व्हॅल्यू ऑफ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ऑर वेलॉसिटी रेशो in the first and second order type levers, the value is always greater than 1. greater than or less than असं विचारतात. आपल्याला नेहमी सांगायचं आहे की greater than 1 नेहमीच एकपेक्षा जास्त असते. यांत्रिक फायदा किंवा वेग गुणोत्तर ह्यांची किंमत हे नेहमी एकपेक्षा मोठी असते, जास्त असते ह्या सेकंड टाईपमध्ये आणि फर्स्ट टाईपमध्ये. लक्षात आलं. आता थर्ड टाईप लिव्हर किंवा थर्ड ऑर्डर लिव्हर ते काय असतं ते देखील पाहूया आपण. दुसरा प्रकार पाहिला, आता आपण तिसरा प्रकार पाहू.
पहिल्या प्रकारामध्ये एफमध्ये होतं. एफ म्हणजे काय, फल्क्रममध्ये होतं. दुसऱ्या प्रकारामध्ये वजनमध्ये आहे, वजन किंवा ज्याला भार आपण म्हणतो हां मध्ये. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये काय असणार आहे, बरोबर आहे, एफ तिसऱ्या प्रकारमध्ये फोर्स, राईट. हे थर्ड ऑर्डर्ड लिव्हर किंवा तिसरा प्रकार. ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये मध्ये काय असणार आहे, प्रयास. प्रयासमध्ये लक्षात ठेवण्यासाठी अतिशय साधं. पहिल्या प्रकारामध्ये एफमध्ये, पहिल्या प्रकारामध्ये आता इथं मी लिहितो, हे पहिला प्रकार. मध्ये काय असणार आहे, एफ. दुसरा प्रकार हा फर्स्ट, हा सेकंड, सेकंडमध्ये डब्ल्यू आणि थर्डमध्ये पी. जे मध्ये असतात ते मी इथे लिहिलेले. फर्स्टमध्ये एफ, कसं लक्षात ठेवतं बघा, फर्स्ट आणि एफ हे फर्स्ट आणि एफ फॉर फर्स्ट हे देखील सेमच आहे. डब्ल्यू मध्ये सेकंड टाईपमध्ये डब्ल्यू आणि थर्ड टाईपमध्ये पी. हे हा प्रकार. आता पहा कसं आहे, आकृती काढा सिंपल. इथे पी मध्ये आणि इकडे डब्ल्यू, इथे एफ फल्क्रम. ओके, प्रयासमध्ये आहे, डब्ल्यू इकडे आहे. पी पासून ते एफ पर्यंतचं अंतर हे पी ए आणि एफ पासून ते डब्ल्यू पर्यंतचं अंतर हे डब्ल्यू ए. इथे मात्र डब्ल्यू बाय पी आणि पी ए बाय डब्ल्यू ए हे नेहमीच एकपेक्षा कमी असते. मी तुम्हाला सांगितलं, प्रयास, इथे जे आपण प्रयास लावणार आहे हे वजनापेक्षा आपलं प्रयास हे जास्त असतं. वजन आपलं मशीनचं किंवा सिंपल मशीनचं मुख्य उद्देश काय आहे की कमी प्रयासाने जास्त वजन उचलता यावं. पण ह्या ठिकाणी मात्र मशीनचा वापर करून जास्त प्रयास लावून कमी वजन उचलता येतं. पण अशा ठिकाणी कोणते काही ठिकाणं, असे कोणते ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी मशीन्स वापरून देखील अतिशय कमी वजन जास्त प्रयास लावून उचलावं लागतं, काय कोणत्या ठिकाणी आहेत ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पी मध्ये डब्ल्यू हे इकडे, एफ इथे. तुम्हाला काही एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आता माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी पण आहे. आता हे पहा, तुम्हाला काय दिसतं, हे थोडंसं असं मी फिरवतोय म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल. ओके, काय दिसलं तुम्हाला, हे चिमटा, राईट, चिमटा दिसला तुम्हाला. आता मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो इथे. आता ही वस्तू आहे, छोटीशी वस्तू. ओके, हे इथं ठेवला, ह्याचं वजन किती असणार आहे, हे पेनचं टोपण आहे, हे इथं ठेवलं. पण हे उचलण्यासाठी मला इथे जे आहे प्रयास कुठे लावलो, मी इथं लावलो आहे. माझा हात जिथं दिसतोय, माझा हात म्हणजेच प्रयास असणार आहे. हे माझा हात मी इथं लावलो आहे. प्रयास कुठे आहे, मध्ये. डब्ल्यू हे वजन आणि हे एफ, हे लक्षात आलं तुमच्या. हे मी हात लावलो आहे तिथं प्रयास, हे डब्ल्यू वजन आणि हे एफ इथे. ठीक आहे. समजा हे टोपण अतिशय गरम आहे, अतिशय उष्ण आहे.
भट्टीतून कोळशाचं निखारा, म्हणजे निखारा कसा असतो, हॉट असतं, ओके, गरम असतं, त्याला काय म्हणतात, ह्याला कोल टॉंग असंही म्हणतात, कोल टॉंग, ह्याला टॉंग असं म्हणतात. हां, भट्टीतनं आपल्याला कोळसा काढायचा आहे, गरम असतं, अगदी तप्त असतं, हे तप्त कोळसा आहे असं आपण समजू, निखारा आहे असं आपण समजू. त्याला आपण हाताने तर काढता येत नाही, मग त्या ठिकाणी आपण चिमटा वापरतो, ह्याला चिमटा म्हणतो आपण. तर पकडला, इथं आपण घेतला, पकडला, इथे आपण प्रयास लावला. पहा, ह्याच्या वजनापेक्षा जास्त प्रयास मला हे लावावं लागतं ह्या ठिकाणी. ह्याचं समजा एक 10 ग्रॅम वजन असेल, पण मला मात्र इथं ते निसटू नये म्हणून मला प्रयास ह्याच्या वजनापेक्षा जास्त प्रयास मला लावावा लागेल. पी हे नेहमी जास्त असतं. इथे 10 ग्रॅमचं असेल, मला इथे कमीत कमी एक 500 ग्रॅम तरी मला प्रयास लावावा लागेल. म्हणून इथे MA, W/P म्हणजे काय, MI. आणि हे PA/WA म्हणजेच वेलॉसिटी रेशो, हे नेहमीच 1 पेक्षा कमी असते, फक्त ह्या सिस्टममध्ये. शॉल तुम्ही पाहिले, शॉवेल ज्याला आपण म्हणतो, फावडे, कसं असतं ते, बरोबर आहे की नाही. थोडक्यात आकार हा असाच असतो. इथे आपण हे कोळसा किंवा कोल जे आहे ते आपण पकडतो. थोडक्यात आपण हॉकी स्टिक पकडल्यासारखं असतं, ओके. इथे हे F असतं, F, आणि इथे आपण मात्र P लावतो, आपला हात, ओके, प्रयास. आणि इथे W. प्रयास जे आहे ते W पेक्षा जास्त असतं. म्हणून यांत्रिक फायदा आणि वेग गुणोत्तर यांची किंमत ही नेहमी 1 पेक्षा कमी असते. फक्त हा एकच प्रकार थर्ड टाईपमध्ये ऑलवेज द व्हॅल्यू ऑफ MA मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी रेशो इज ऑलवेज लेस दॅन 1. 1 पेक्षा नेहमी कमी असते. लक्षात आलं. एक्झाम्पल्स तुम्हाला काय काय सांगितलं. चिमटा, कशाचा चिमटा हा, निखारे उचलण्यासाठी, निखारे उचलण्यासाठी चिमटा. आणि हा फावडे, बरोबर आहे की नाही. किंवा आपल्याकडे जे खोरे असतं, खोरे म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. हे असंच असतं, एक लिव्हर असतं, दांडा असतं आणि त्याला, ओके, कॉन्क्रीटचं कामात ह्याचा उपयोग आपण करतो, बरोबर आहे की नाही. इथे हे फिक्स असतं, म्हणजे इथे आपण पकडतो. आणि इथे F, इथे P आणि इथे हे W. शॉल असेल, फावडे, हे खोरे, चिमटा निखारे उचलण्यासाठी असेल, हे सर्व ह्या थर्ड ऑर्डर लिव्हरमध्ये, तिसऱ्या प्रकारामध्ये येतात. आणि ह्यात म्हणून तिसऱ्या प्रकारात यांत्रिक फायदा आणि वेग गुणोत्तर ह्यांच्या किमती हे नेहमी 1 पेक्षा कमी असतात. राईट. आतापर्यंत हे जे 3 प्रकार पाहिलेत, हे तिन्ही प्रकारामध्ये बार, हा जो बार आहे तो बार कसा आहे, तो स्ट्रेट आहे, सरळ आहे, रिजिड आहे, स्ट्रॉंग आहे, वाकलेला नाही किंवा कर्व नाही किंवा बेंड नाही. अशा ह्याच्यामध्ये हे 3 प्रकार येतात. पण हा बार जो आहे जेव्हा कर्वड टाईपमध्ये असेल तेव्हा त्याला काय म्हणतात ते आता आपण पुढच्या प्रकारात पाहूया. बेल क्रँक्ड
लिव्हर. ह्याच्यामध्ये मात्र जे क्रँक आहे ते क्रँक हे कर्वड शेपमध्ये असतं. उदाहरणार्थ ओके, इथं हे फिक्स असतं. इथं हे पी इथं लावतात. इथं हे डब्ल्यू. पी म्हणजे काय? प्रयास. इथं वजन. आणि हे काय आहे? एफ. हे थोडक्यात आपलं पायाच्या आकाराचं असतं. पाय आपलं कसा असतो तो. इथे काय? हे अँकल मध्ये पायाचा गोठा आपण म्हणतो, हो की नाही. इकडे हे टोज असतात आणि इकडे हा आपला पूर्ण पाय असतो. अगदी ते सेम. इथं पी, इथे डब्ल्यू. डब्ल्यू ते एफपर्यंतचं अंतर हे डब्ल्यू ए आणि हे पी पासून ते एफपर्यंतचं अंतर हे पी ए. ह्याच्यात देखील डब्ल्यू इंटू डब्ल्यू ए, पी इंटू पी ए. बरोबर आहे. डब्ल्यू बाय हे पी आणि पी ए बाय डब्ल्यू ए. हे देखील इक्वल असतात. केव्हा? समतोलन कंडिशनमध्ये असेल. समतोलनात असेल तेव्हाच, इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल तरच. हे बेल क्रँक लिव्हर पहा इकडे. हा इथे फिक्स आहे. हा इथे पी लावला आहे. पी इकडे ओढला आहे मी ह्याला, तर काय होईल? हे वर जाईल. बरोबर आहे की नाही? तुम्हाला मी ह्या ठिकाणी दाखवतो. थोडक्यात हे ह्या प्रकारे. आता मी एफ कुठं लावलं आहे? इथे. हां, इथे वजन. ॲक्च्युली हे लोड आर्म आहे, हे जास्तच वजनचं आहे. इथे मी प्रयास लावला आहे. प्रयास इकडनं मी हे डायरेक्शन कुठं दिलं आहे? ओढलं आहे मी इकडे. हे इथून इकडे ओढतो आहे. काय होतं पहा. हे काय होतं? वर सरकलं की नाही? बरोबर आहे. हे पुन्हा सोडलं, खाली आलं. हे इथं मी प्रयास लावतो आहे. हे सुरुवातीचं शेप आहे. हे 90 डिग्रीमध्ये असतात किंवा 180 डिग्रीमध्ये असतात किंवा कसंही. ह्याचं रोटरी मोशन हे लिनियर मोशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा लिनियरचं रोटरी मोशनमध्ये कन्वर्शन करण्यासाठी, रेसिप्रोकेशनचं सर्क्युलर मोशनमध्ये किंवा सर्क्युलरचं रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये कन्वर्शन करण्यासाठी ह्या प्रकारच्या बेल क्रँक लिव्हर टाईपच्या सिस्टमचा उपयोग केला जातो. पहा इकडे. हे आलं लक्षात? हे मी इथं एफ लावतो. इथं एफ, इथं हे पी. ओके. हे पी आणि हे एफ, ह्या दोन्हींच्या मधला अंतर हा पी ए. इथून ते इथपर्यंतचा. आणि इथे वजन आहे. ह्या वजनापासून ते ह्या फलक्रमपर्यंतचा अंतर हे डब्ल्यू ए. हे डब्ल्यू ए हे इथं दाखवलेलं. आणि हे इथून पी पासून ते ह्या एफपर्यंतचं अंतर पी ए. पी ए बाय डब्ल्यू ए. ह्याला वेग गुणोत्तर असं म्हणतात. ओके. आता ह्या प्रकारचे लिव्हर्स हे कुठे वापरतात हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सायकल, आपलं जे आपण बायसिकल वापरतो त्या बायसिकलचे ब्रेक्स ऑपरेट करण्यासाठी जी सिस्टम असते त्यामध्ये हे क्रँक्स वापरलेले असतात. अनेक जॉईंट्स हे असतात ह्या ठिकाणी. आपण हाताने दाबतो, हो की नाही. थोडंसं सायकल आठवा. सायकलचे ब्रेक लिव्हर्स, त्याला लिव्हर्स म्हणतात की नाही, ब्रेक लिव्हर म्हणतात त्याला. ते दाबलं की लिव्हर हे खेचलं जातं. इथं दाबलं की ते लिव्हर खेचलं जातं आणि टायरच्या ज्या रिमला आहेत, टायरच्या रिमला जे ब्रेकचे लायनर्स बसवलेले असतात ते लायनर्स
खेचले जातात आणि रिमला टच होतात आणि मग रिमला ते घासले जातात आणि मग ब्रेक लागतं. हे थोडक्यात असं आहे. ब्रेकिंग सिस्टम सर्व आता मॅन्युअल असेल किंवा ऑटोमॅटिकल असेल किंवा एअर टाईप असेल किंवा न्यूमॅटिक टाईप असेल किंवा हायड्रॉलिक असेल, ब्रेकिंग सिस्टम जे आहे आता कार्समध्ये किंवा ट्रकमध्ये, ह्या सर्व मोठ्या वाहनांच्यामध्ये, व्हेकल्समध्ये पायात हे असतात. हँड ब्रेक असेल किंवा पायात ब्रेक असतील, हे सर्व ह्या बेल क्रँक लिव्हरमध्ये ह्याच्यात मोडतात. ॲक्सलरेशन, क्लच असेल, ॲक्सलरेटर असतील किंवा ब्रेक्स असतील, ह्या सर्व ह्याच्यामध्ये हे क्रँक सिस्टम हे उपयोगात आणतात. इथे मात्र हे जे आहे ते सरळ स्ट्रेट रिजिड बॉडी असं नाही, बीमसारखं नाही, इथे कर्वड आहे. हे जे कर्व आहे इथं 90 डिग्रीमध्ये आहे, ते 30 डिग्रीमध्ये असेल, 60 डिग्रीमध्ये असेल, 90 डिग्री, 180 डिग्रीमध्ये पण असू शकेल. आता 180 डिग्रीमध्ये असेल तर त्याला सुरुवातीचे जे आपण प्रकार पाहिलेत, पहिलं, दुसरं, तिसरं, स्ट्रेट बार हे 180 डिग्री असतं. पण त्यात थोडा जरी बेंड आणला आपण तर त्याला बेल क्रँक लिव्हर असं म्हणतात. आणि ह्या प्रकारचे लिव्हर्स जे आहे ते कुठे वापरतात हे तुम्हाला सांगितलेलं आहे की रेल्वेचे जे ट्रॅक्स असतात ते ट्रॅक्स चेंज करण्यासाठी रूट बदलतात बऱ्याच वेळा, ओके नाही, टर्न घ्यावं लागतं. अशा वेळेस ह्या प्रकारचे लिव्हर्स जे खलाश असतात किंवा जे गँगमन्स असतात त्या ठिकाणी, लाईनमन्स असतात, मध्येच मोठे लिव्हर्स असतात, ओढतात. रेल्सचे जे आहेत पटरे असतात, रेल्स इकडे तिकडे शिफ्ट होतात. मग रेल्वे टर्न होतं, इकडे लेफ्टला राईटला टर्न होतात, ओके. किंवा जे MSCBचे जे डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे, आता आपल्याकडे फॉर एक्झाम्पल बाळेला सबस्टेशन आहे, तिथून पाहिजे त्या ठिकाणी सप्लाय हा जो तो वळवता येतो. अशा ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपला विजापूर रोडला लाईन हे सोडायचं आहे, म्हणजे चालू ठेवायचं आहे, तिकडचं रेल्वे लाईनचं भाग हा ऑफ करायचा. मग त्या ठिकाणी लिव्हर्स असतात मोठे, प्रत्यक्ष वर जाऊन ते लावत नाहीत. ह्या प्रकारचे लिव्हर्सचं, बेल क्रँकचे लिव्हर्स खालूनच ऑपरेट हे केलं जातं, ऑपरेटर्स, ओके. इकडचं लाईन कधी चालू करायचं, तिकडचं ऑफ करायचं, तिकडचं ऑन करायचं, इकडचं ऑफ करायचं आहे. कुठेही पाहिजे तो लाईन ऑफ आणि ऑन हे करण्यासाठी खालूनच ते लिव्हर्सच्या द्वारे ऑन ऑफ हे करता येतं. अशा ठिकाणी सर्व ब्रेकिंग सिस्टममध्ये ह्या बेल क्रँक लिव्हरचा उपयोग केला जातो, ठीक आहे. तर मित्रांनो, असा हा साधा आणि सोपा लिव्हरचा हा चॅप्टर ह्या ठिकाणी आपण थांबवतो आहे. ह्याचे कॅल्क्युलेशन्समध्ये फक्त हे एकच आहे, W/P आणि PA/WA. W/P म्हणजे यांत्रिक फायदा आणि PA/WA प्रयासभुजा भागिले वजनभुजा, ज्याला वेग गुणोत्तर असं म्हणतात. हे दोन्हीही इक्वल असतात वेन समतोलन असेल तेव्हा. असं सिंपल आहे. तर कॅल्क्युलेशनचं काही महत्त्वाचं असं पार्ट नाही. तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीत एकच फॉर्म्युला आहे ते तुम्ही सोडवू शकता. जर अद्याप माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि सोबतचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबण्यासाठी विसरू नका, म्हणजे नवीन जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल. घरी राहा, सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या, आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांची काळजी घ्या. जय हिंद.